नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र टीईटी 2026 साठी विज्ञान विषयाच्या संबंधित परिपूर्ण तयारी करत होतो. त्यानुसार आपण आपल्या या चॅनलवर स्टेट बोर्ड नुसार सराव करून घेतो आहोत. तसेच आपण प्रिव्हियस इयर मध्ये जे क्वेश्चन पेपर झाले आहेत त्याचा पण सराव करून घेत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या स्टडीसाठी कुठला जे व्हिडिओ आहे ते युजफुल ठरत आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे, इथे जो क्वेश्चन आहे तो आहे, मेदाच्या पचनासाठी जठरात काही प्रमाणात कोणते विकर स्त्रवले जाते? तर ऑप्शन आहेत पेप्सिन. पहिला जो ऑप्शन आहे तो आहे पेप्सिन. तर पेप्सिन हे जठराच्या भित्तिकेमध्ये तयार होते आणि तो प्रथिनांवर त्याचे जे आहे ते कुठे तयार होते? जठरामध्ये. त्याच्यानंतर आहे लायपेज. तर लायपेज स्वादुपिंड आणि जठरमध्ये स्त्रवते आणि मेदाचे रूपांतर मेदाम्लामध्ये हे लायपेज करत असते. स्वादुपिंड आणि जठर या दोन्ही, स्वादुपिंड आणि जठर या दोन्ही मध्ये हे लायपेज स्त्रवते आणि मेदाचे रूपांतर मेदाम्ल आणि ग्लिसरॉल मध्ये करत असते. त्याच्यानंतर अमायलेज. अमायलेज जो आहे ते लाळ ग्रंथी आणि स्वादुपिंड, लाळ ग्रंथी आणि स्वादुपिंड याच्यामध्ये स्त्रवते आणि काय काम करते? तर पिष्टमय पदार्थांचे रूपांतर शर्करेमध्ये करते. अमायलेज जे आहे ते पिष्टमय पदार्थांचे रूपांतर शर्करेमध्ये करते. आणि ट्रिप्सिन हे स्वादुपिंडामध्ये स्त्रवत असते. स्वादुपिंड. आणि हे जे आहे प्रथिनांचे रूपांतर अमिनो ऍसिड मध्ये करते. प्रथिनांचे रूपांतर अमिनो ऍसिड मध्ये करते. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे इथे विचारलेलं आहे, मेदाच्या पचनासाठी जठरात काही प्रमाणात कोणते विकर जे आहे ते स्त्रवले जाते? तर ऑप्शन क्रमांक बी लायपेज आहे ते बरोबर आहे. मेदाचे जे इथे जे आहे ते पेप्सिन जठरामध्ये स्त्रवत असते आणि त्याचं काय काम असतं? प्रथिनांचे रूपांतर पेप्टोसेन्स मध्ये करत असते. म्हणजे हे जे आहे ते प्रथिनांचं रूपांतर करते. त्याच्यामुळे हा पेप्सिन ऑप्शन येत नाही. हा जो आहे तो लायपेज ऑप्शन येते, कारण त्याचे स्वादुपिंड आणि जठरामध्ये स्त्रवते आणि मेदांचे रूपांतर मेदाम्लामध्ये करते. म्हणून या प्रश्नाचे उत्तर बी आहे. आणि सी अमायलेज लाळ ग्रंथी आणि स्वादुपिंड मध्ये स्त्रवते. आणि ऑप्शन डी ट्रिप्सिन जो आहे तो स्वादुपिंडामध्ये स्त्रवत असतो आणि त्याचं काय काम असतं? तर प्रथिनांचं रूपांतर अमिनो ऍसिड मध्ये करते ते. आपल्याला पहिला क्वेश्चन दिलेला आहे, आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या कशाच्या चढत्या क्रमाने केली आहे? म्हणजे आधुनिक आवर्त सारणीची जी मांडणी आहे ती कशाच्या आधारावर केलेली आहे असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर आधुनिक आवर्त सारणी ही कोणी मांडलेली होती? तर हेनरी मोसले यांनी आवर्त सारणी मांडली होती. तर त्यांनी जे आहे ते अणुअंकाला, अटॉमिक नंबरला महत्व दिले होते. त्यांच्या मतानुसार जे अटॉमिक नंबर आहे, मूलद्रव्यांचा गुणधर्म जो आहे तो त्याच्या अटॉमिक नंबर नुसार ठरत असतो. म्हणून त्यांनी अटॉमिक नंबरला जास्त महत्व दिले होते. अटॉमिक नंबर म्हणजेच अणुअंक. अणुअंकाच्या आधारावर त्यांनी आवर्त सारणीची जी आहे ती मांडणी केली होती. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे आहे ते ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आन्सर आहे. तर त्याच्या अगोदर जी मेंडेलिव्हनी एक आवर्त सारणी मांडली होती, तर मेंडेलिव्हनी त्या आवर्त सारणीमध्ये ऍटॉमिक मासला जास्त महत्व दिले होते. ऍटॉमिक मासला. आणि ह्या ज्या आधुनिक आवर्त सारणी जी आहे त्याच्यामध्ये जे आडवे असे कॉलम आहेत, आडवे, त्या आडव्याला आवर्त म्हणतात. पिरियड, आवर्तने असा पण प्रश्न येऊ शकतो. आवर्तने म्हणतात. आणि असे जे उभे कॉलम आहेत, रो उभे, त्याला गण किंवा ग्रुप्स म्हणतात. गण किंवा ग्रुप्स इंग्लिश मध्ये आपण असं त्याला म्हणतो. आणि याला आवर्तने किंवा पिरियड्स. तर हे पक्क म्हणजे एकदम परफेक्ट लक्षात ठेवायचं. जे आडव्या ओळीमध्ये असे कप्पे आहेत आवर्त सारणीमध्ये, समजा असे आहे, इथे हेलियम, लिथियम वगैरे, पुन्हा हे असे आपले आवर्त सारणी जे आहे तर ते जे उभ्या ओळीमध्ये जे आहे त्याला आपण ग्रुप्स, गण म्हणतो. आणि जे आडवे कप्पे आहेत त्याला आवर्तने, पिरियड्स म्हणतो. तर असे जे आहेत ते आवर्तने किती आहेत? आवर्तने एकूण 7 आहेत. आवर्तने. आणि
जे गण किंवा ग्रुप्स उभे स्तंभ आहेत ते एकूण 18 उभे स्तंभ आहेत. हे पण पक्क लक्षात ठेवायचंय. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचा आपण आन्सर पाहिला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इथे म्हटलेलं आहे, आधुनिक आवर्त सारणीत एकूण किती गण आहेत? गण म्हणजे तो ग्रुप्स जे की आपण पाहिलेले आहे, जे उभे स्तंभ आहेत त्यांना आपण उभ्या अशा स्तंभांना आपण त्यांना गण म्हणलो होतो. उभे जे स्तंभ होते त्यांना आपण गण म्हणलो होतो. तर असे एकूण किती गण आहेत? तर असे एकूण 18 गण आहेत. 18 गण. आधुनिक आवर्त सारणीमध्ये असे एकूण 18 गण आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी. आणि हे जे असे आडवे स्तंभ होते त्या आडव्या स्तंभांना आपण काय म्हणलो होतो? तर आवर्तने. आणि असे किती आवर्तने आहेत? 7 आवर्तने आहेत. 7 आवर्तने. आणि उभे जे स्तंभ आहेत त्यांना आपण ग्रुप्स म्हणलो आणि ते आहेत 18. त्याच्यानंतर म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अष्टकांचा नियम लॉ ऑफ ऑक्टेव्स कुणी मांडला? असं इथे आपल्याला विचारलेलं आहे. इथे आपल्याला अष्टकांच्या नियमाबद्दल विचारलेलं आहे. तर मेंडेल ऑप्शन दिलेले आहेत, मेंडेलिव्ह, डोबेरायनर, न्यूलँड आणि मोस्ले. तर याला आपण म्हणताना त्याचं दुसरं नाव आपण असं म्हणतो न्यूलँडचा लॉ ऑफ ऑक्टेव्ह असं म्हणतो. तर लॉ ऑफ ऑक्टेव्ह जे आहे ते न्यूलँड यांनी मांडलेला आहे. हा मूलद्रव्यांच्या वर्गीकरणातला एक महत्वाचा टप्पा होता. हा जो जॉन न्यूलँड आहे यांनी, हा इंग्लिश शास्त्रज्ञ, यांनी त्या काळी जे 56 मूलद्रव्य माहित होते त्या 56 मूलद्रव्यांची जी मांडणी आहे ती ॲटॉमिक मासला महत्व देऊन ॲटॉमिक मासच्या आधारावर त्या काळामध्ये 56 मूलद्रव्य माहित होते त्याची जी मांडणी आहे ती ॲटॉमिक मासच्या आधारावर केली. आणि जे आपण सारेगम जे आपण गाणं म्हणताना हे करतो सारेगम त्याच्यानुसार मांडले. त्यामध्ये त्यांनी कसं केले, अशी मांडणी केली की 8व्या मूलद्रव्याचे आणि पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म म्हणजे अशी मांडणी केली ज्यामध्ये त्यांनी असे 8 मूलद्रव्य मांडले का त्यामध्ये पहिला जो मूलद्रव्य आहे आणि 8वा जो मूलद्रव्य आहे त्यांची जे गुणधर्म आहेत ती सारखे, अशी त्यांनी मांडणी केली होती. त्यावेळी 56 मूलद्रव्य माहित होते, त्या 56 मूलद्रव्याची अशी मांडणी केली होती. तर इथे जो प्रश्न आहे, अष्टकांचा नियम लॉ ऑफ ऑक्टेव्ह कुणी मांडला? तर न्यूलँड यांनी लॉ ऑफ ऑक्टेव्ह मांडला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पहिल्या आवर्तामध्ये एकूण किती मूलद्रव्य आहेत? तर पहिल्या आवर्तामध्ये आपल्याला माहित आहे किती मूलद्रव्य आहेत. तर इथे जे आहे आपण आडवे जे स्तंभ होते, आडवे स्तंभ त्यांना आपण म्हणलो होतो आवर्त म्हणलो होतो. आवर्त म्हणजे त्यांना आपण पिरियड्स म्हणलो होतो. तर इथे पहिले अष्टक म्हणजे जे आपलं आधुनिक आवर्त सारणी आहे ती काहीशी अशी आहे. त्यामध्ये पहिले जे पिरियड आहे आवर्त, त्या पहिल्या आवर्तामध्ये दोनच आहेत, हायड्रोजन आणि हेलियम. हे दोनच जे मूलद्रव्य आहेत ते पहिल्या आवर्तामध्ये आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक क. पहिल्या आवर्तामध्ये 2 मूलद्रव्य आहेत आणि दुसऱ्या आवर्तामध्ये किती आहेत? दुसऱ्या पिरियडमध्ये म्हणजे दुसऱ्या आवर्तामध्ये 8 मूलद्रव्य आहेत. नंतर पिरियोडिक टेबल या चॅप्टर मध्ये आपण ते पूर्ण व्यवस्थित पाहणार आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते क 2 आहे. त्याच्यानंतर प्रश्न दिलेला आहे, कापूस लाकडाचा लगदा कोणत्या रसायनामध्ये विरघळून रेयॉन या धाग्याची निर्मिती केली जाते? तर ऑप्शन आहेत पोटॅशियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड, सल्फ्युरिक ऍसिड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड. तर यामध्ये जे आहे ते आपल्याला रेयॉन या कृत्रिम धाग्याच्या निर्मितीविषयी प्रश्न विचारलेला आहे. कापूस व लाकडाचा लगदा कोणत्या रसायनामध्ये विरघळून रेयॉन धाग्याची निर्मिती केली जाते?
इथे आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, कापूस व लाकडाचा लगदा कोणत्या रसायनामध्ये विरघळून रेयॉन नावाचा जो धागा आहे तो तयार केला जातो. तर जो सोडियम हायड्रॉक्साईड आणि कार्बन सल्फाईड, सोडियम हायड्रॉक्साईड आणि कार्बन डायसल्फाईड हे जे रसायन आहेत यामध्ये जे आहे कापूस व लाकडाचा लगदा हे जे आहे विरघळला जातो आणि रेयॉन नावाचा कृत्रिम धागा तयार केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं जे आहे ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट जो प्रश्न आहे तो आहे, जवळच्या वस्तू स्पष्ट दिसणे व दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसणे या प्रकारच्या डोळ्यातील विकारास कोणती संज्ञा आहे. तर इथे आपल्याला जे आपल्या डोळ्याच्या विकाराविषयी माहिती विचारलेली आहे. जवळच्या वस्तू स्पष्ट दिसणे आणि दूरच्या जे आहे अस्पष्ट दिसणे, तर त्याला जे आहे ते मायोपिया म्हणले जाते. मायोपिया म्हणजे निकट दृष्टिता म्हणले जाते. यामध्ये आपल्याला जे आहे जवळचं स्पष्ट दिसते आणि दूरचं अस्पष्ट दिसते. आणि हायपरमेट्रोपिया म्हणजे दूरदृष्टिता, निकट दृष्टिता आणि दूरदृष्टिता. हायपरमेट्रोपियाला दूरदृष्टिता म्हणले जाते. दूरदृष्टिता. तर त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे आहे ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आहे. आणि याच्यासाठी जो आहे तर तो आंतरवक्र भिंग जो आहे त्याचा वापर केला जातो आणि याच्यासाठी बहिर्वक्र भिंग. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दूरदृष्टिता हायपरमेट्रोपिया बद्दल इथे विचारलेला आहे. तर आताच आपण पाहिलं की जे आहे हे मायोपियामध्ये जवळच दिसत होतं आणि दूरचं दिसत नव्हतं. आणि हायपरमेट्रोपियामध्ये दूरचं स्पष्ट दिसते पण जवळचं दिसत नाही. तर या नेत्राच्या विकारामध्ये दूर करण्यासाठी कोणत्या प्रकारचा भिंग योग्य असेल. तर याचं जे आहे ऑप्शन क्रमांक 2 बहिर्वक्र भिंग जो आहे तो याच्यासाठी युजफुल ठरणार आहे. आंतरवक्र कशासाठी तर मायोपियासाठी. इथे प्रश्न आहे, पियूषिका ग्रंथी, कंठ ग्रंथी, जनन ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथी आणि पिनियल ग्रंथी या ज्या आहेत त्या कोणत्या प्रकारच्या ग्रंथी आहेत असं इथे विचारलेलं आहे. ऑप्शन आहे बाह्यस्त्रवी ग्रंथ, अंतस्त्रावी ग्रंथ, लाळ ग्रंथी आणि नलिकायुक्त ग्रंथी. तर या चारही ऑप्शन पैकी जे आहे एंडोक्राइन ग्लँड म्हणजेच अंतस्त्रावी म्हणजे या चारही ज्या ग्रंथी आहेत त्यांना नलिका विरहित ग्रंथी म्हणजे त्यांना नलिका नसतात. म्हणून या ज्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आहे. यामध्ये पियूषिका ग्रंथी जी आहे तिला आपण मास्टर ग्लँड म्हणतो. त्याच्यानंतर कंठ ग्रंथी आहे, कंठ ग्रंथी जी की गळ्यामध्ये असते आणि ती आपल्या शरीराच्या जे आहे चयापचय क्रियाचे नियंत्रण करते. जनन ग्रंथी जी की रिप्रोडक्शन मध्ये जे आहे ते टेस्टोस्टेरॉन, एस्ट्रोजन यासारखे जे हॉर्मोन असतात ते सिक्रेट करत असते. अधिवृक्क ग्रंथी ही जी ग्रंथी आहे किडनीच्या वर असते आणि ताणतणाव आणि संकट यावेळेस जे आहे ॲड्रेनल नावाचं जे आहे ते हार्मोन सिक्रेट करते आणि त्याचं कार्य आहे. त्याच्यानंतर पिनियल ग्रंथी आहे. ही जी पिनियल ग्रंथी जी आहे ती आपल्या डोक्यामध्ये असते, मेंदूमध्ये, आणि आपले जे झोपणे वगैरे यासारख्या क्रिया आहेत, झोपणे उठणे, त्याला कंट्रोल ही पिनियल ग्रंथी करते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शरीरातील मास्टर ग्लँड कोशाला म्हणतात. तर मास्टर ग्लँड जे आहे ते आताच आपण पाहिलं पियूषिका ग्रंथीला मास्टर ग्लँड म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतस्त्रावी ग्रंथी कोणती असं विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत यकृत, कंठ ग्रंथी, पियूषिका ग्रंथी, स्वादुपिंड. तर सर्वात मोठी ग्रंथी म्हणलं असल्या शरीरातलं तर यकृत येत होतं, पण इथे आपल्याला अंतस्त्रावी ग्रंथी म्हणलंय त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी जो आहे कंठ ग्रंथी हा या प्रश्नाचं उत्तर होते. तर हे आपल्याला प्रश्न दिलेला आहे, भारताने पहिली अणुचाचणी पोखरण 1 कोणत्या वर्षी केली. तर असे जे प्रश्न आहेत ते परिसर अभ्यास मध्येही येऊ शकतात आणि पेपर 2 मध्ये पण येऊ शकतात. तर ऑप्शन आहेत 1964, 1974, 1998 आणि हा जो ड क्रमांकाचा ऑप्शन आहे तो आहे 2005. तर भारत सरकारने जे आहे पहिली अणुचाचणी ज्याला त्यांनी पोखरण 1 म्हणलं आहे आणि स्माइलिंग बुद्धा असे सांकेतिक नाव दिले होते त्याला. तर ती 1974 साली ती चाचणी केली होती, 18 मे 1974. त्याच्यामुळे याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ब 1974. त्याचे नेतृत्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले होते. यांच्या काळात ते
चाचणी घडली होती. या चाचणीमुळे भारत हा जगातील 6वा अण्वस्त्रसज्ज देश बनला होता. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 1974 आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणास भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हटले आहे? इथे विचारलेलं आहे फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम. तर ऑप्शन आहेत डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर विक्रम साराभाई आणि सतीश धवन. तर या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे डॉक्टर विक्रम साराभाई हे फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम म्हणजेच भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आहेत. तर त्यांनी जे आहे ते इस्रोची स्थापना करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे आहे ते ऑप्शन क आहे, डॉक्टर विक्रम साराभाई. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे, मलेरियाचा प्रसार कोणत्या जो मलेरियाचा प्रसार डासामुळे होतो ते कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले? इथे आपल्याला असं विचारलेलं आहे. ऑप्शन आहे प्रिस्ले, जोसेफ ब्लॅक, रॉन हेल्मंड, रोनाल्ड रॉस. तर याच्यापैकी जे आहे ऑप्शन क्रमांक ड जो आहे रोनाल्ड रॉस यांनी मलेरियाचा म्हणजे शिवतापचा प्रसार जो आहे तो डासांमुळे होतो याचा शोध लावला. तर आणि 20 ऑगस्ट 1897 रोजी त्यांनी तर मलेरिया कशामुळे होतो? अॅनाप्लस डास जो मादी आहे त्याची जी मादी आहे त्याचे जे जंतू पसरून हा जो आहे तो आजार होत असतो आणि त्याच्यामुळे जो 20 ऑगस्ट हा जो आहे तो जागतिक डास दिवस आहे, जागतिक डास दिवस म्हणून पाळला जातो आणि नोबेल पारितोषिक देखील त्यांना यासाठी भेटले होते. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे आहे करेक्ट आन्सर रोनाल्ड रॉस आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे प्रश्न दिलेला आहे थायरॉइड हार्मोनचे मुख्य कार्य काय खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन आहे चयापचयाचे नियंत्रण करणे, रक्तस्राव नियंत्रित करणे, लाल रक्तपेशी निर्मितीला उत्तेजित करणे आणि घामाच्या माध्यमातून शरीराचे तापमान नियंत्रित करणे. या ऑप्शन पैकी थायरॉइडचं जे मुख्य कार्य आहे ते आपल्या शरीराच्या चयापचय क्रियेचं जे आहे ते नियंत्रण करणे हे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणते हाड फ्लॅट बोन चे उदाहरण आहे? ऑप्शन आहेत मांडीचे हाड, छातीचे हाड, ह्युमरस आणि मणक्याचे हाड. तर यापैकी मांडीचे हाड जे आहे ते आपल्या शरीरातील सर्वात लांब हाड आहे, सर्वात लांब हाड आहे. हा पण प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. तर या मांडीचे हाड जे आहे ते आपल्या शरीरातील सर्वात लांब हाड आहे. त्यानंतर छातीचे हाड हे फ्लॅट बोनचं उदाहरण आहे, जे की आपल्या हृदयाचे आणि फुफ्फुसाच्या ज्या नाजूक अवयव आहेत त्यांचं रक्षण करते. हे छातीचे हाड असते आणि हे फ्लॅट बोनचं एक उदाहरण आहे. त्यामुळे इथे जे आहे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ब हा आहे. आणि ह्युमरस हे पण हाताच्या वरच्या साईडला असते आणि हे पण एक लांब हाड आहे. त्यानंतर मणक्याचे जे हाड आहे जे की आपल्या पाठीमध्ये असते तर त्याला जे आहे ते अनियमित हाड म्हणतात, कारण ते गुंतागुंतीचं त्याचं स्ट्रक्चर असते त्यामुळे त्याला अनियमित हाड म्हणतात. त्यानंतर जो आहे तो नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका वाहकातून 5 सेकंदात 25 कुलम विद्युत प्रभार वाहतो तर त्या वाहकातील विद्युत धारा किती असते असे इथे आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला जे आहे ते विद्युत धारा काढायचे, त्याला कशाने डिनोट करतात? आय ने. आणि आपल्याला विद्युत प्रभार म्हणजे चार्ज दिलेला आहे त्याला क्यू ने डिनोट करतात, चार्जला क्यू ने डिनोट करतात आणि टी म्हणजेच टाइम. हा सिंपल फॉर्म्युलाने आपण विद्युत धारा काढू शकतो. तर असे एक्झाम्पल परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर त्यासाठी मग हे क्यू किती दिलेला आहे? क्यू 25 आहे आणि टाइम 5 सेकंद आहे. 5 ने 25 ला भागल्यानंतर उत्तर 5 येते आणि हा जो विद्युत धारा जो युनिट आहे ते अँपियर असल्यामुळे 5A हे याचं करेक्ट आन्सर आहे, जे की ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसते आपल्याला. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक ए आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. चुंबकीय क्षेत्राची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? हा प्रश्न आहे. तर इथे काही एकक दिले आहेत, तर त्यापैकी चुंबकीय क्षेत्राचे जे एकक तीव्रता मोजण्यासाठी आपण टेस्ला हे एकक वापरत असतो. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे आहे ऑप्शन क्रमांक ए हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आणि शेवटचा प्रश्न आहे, रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध कोणी लावला? ऑप्शन आहेत लुई पाश्चर, विल्यम हार्वे, थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर फ्लेमिंग. लुई पाश्चर यांनी कशाचा शोध लावला? तर त्यांनी जे आहे ते रेबीज या लसचा शोध लावला. त्याच्यानंतर आणि पाश्चरायझेशन जी मिल्कची पद्धत आहे त्याचा पण शोध लावला. त्यानंतर
दुसरा जो ऑप्शन आहे तो रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध विल्यम हार्वे यांनी लावला. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. ही काय आहे? थॉमस अल्वा एडिसन. विजेच्या बल्बचा शोध आहे तो थॉमस अल्वा एडिसन यांनी लावला. त्याच्यानंतर ऑप्शन बी जो आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी कशाचा लावला? तर पेनिसिलिन ही जे अँटीबायोटिक आहे पेनिसिलिन ह्या जगातील पहिल्यांदा अँटीबायोटिक अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी शोधले. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं विल्यम हार्वे. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि अशीच जर विज्ञानची सिरीज चालू ठेवायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आवडले असेल तर. आणि विज्ञानचे तुम्हाला कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ जास्त पाहायला आवडतील ते कमेंट मध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच.